ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। स्वागत आहे आणि ते एकूण पाचोड ग्रामपंचायत आहे. आपण एक सरपंच आहे मॅम. किती वर्षाचा कार्यकाल झाला? 3 वर्षाचा कार्यकाल झालेला आहे. उपसरपंच कोण आहे? बाबासाहेब गोडके. मॅम, आपला कार्यकाल 3 वर्षाचा झालेला आहे. आतापर्यंत विकासाचे काय काय कार्य केले? कार्य खूप झालेले आहे. गावात गायगोठे झालेले आहे, विहिरी झालेले आहे, अजून 57-58 घरकुलं बी चालू आहे. काही होऊन गेलेले आहे. अजून पाण्याची टाकी झाली मोठी, ड्रेनेज झालेले आहे, रस्ते चालू आहे, काही होणार आहे अजून. मॅम, आपल्या गावात शाळा आणि धार्मिक स्थळे किती? शाळा एकच आहे आणि धार्मिक स्थळ पण एकच आहे. छोटे मोठे खूप आहे पण एकच मोठं धार्मिक स्थळ आहे, आश्रम माता भोसले मठ. आणि अंगणवाड्या किती? अंगणवाड्या 3 आहे. मॅम, 3 वर्षात कार्यकालात आपली अशी कोणती गावात मोठी समस्या आहे का जी शासनाकडून मागणी केली म्हणून आतापर्यंत त्याचं निवारण झाले? अशी कोणतीच संख्या नाही आहे का आपल्याला दुसऱ्याकडून मदत घ्यावी लागली त्याची. गाव खूप छान आहे आमचं. गावातले लोक पण खूप छान आहे, खूप मदत करतात, म्हणजे कोणत्याच गोष्टी लावून पाहत नाही. आपलं नाव सांगा आणि ग्रामपंचायत नाव. नमस्कार, माझे नाव सुवर्णा तुकाराम शेजोळ, मी सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय एकोड पाचोड. मैम, हमारे न्यूज़ चैनल पे आपको स्वागत है। और अभी ये जो पाचोड़ की ग्राम पंचायत है, यहाँ एक महिला सरपंच है, तो मैम ने अच्छे काम किए मैम? यहाँ हाँ, अच्छी की है। क्या क्या काम हुए यहाँ पर अभी तक? बहुत से काम हो यहाँ लेकिन अच्छे हो रहे हैं। अभी चंबर हो सब हो ना। घरकुल के जो योजना है उसका लाभ मिला? हाँ, आपको मिला यहाँ का लाभ? हाँ मिला। कब से रहते हैं आप यहाँ? यहाँ हमको कौन 30-40 साल हो रहे हैं। खेती करते हैं आप? नहीं ना, ये बच जाती कंपनी है। अच्छा, क्या नाम है आपका? मेरा नाम रजिया जिलानी शेख। पुढं